टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। पुरंदर तालुक्यातील पिसर्वे गावचे प्राथमिक शाळेतील शिक्षकाचा मुलगा अतुल बाळासाहेब कोलते यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परीक्षेमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे। अतुल 2 वर्षात 3 पदांना गवसणी घातली आहे। प्राथमिक शिक्षक असणारे बाळासाहेब कोलते यांचा अतुल हा धाकटा मुलगा, आई गृहिणी तर मोठा भाऊ डॉक्टर आहे। अतुलने गावातील जिल्हा परिषद शाळेत आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोल्हापूर येथील सैनिक शाळेमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले आहे। पुढे 11वी 12वी केल्यानंतर पुण्यात विश्वकर्मा इन्स्टिट्यूट मधून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीतून पदवी घेतली। मात्र प्रशासकीय सेवेमध्येच काम करायचं ही अतुलची लहानपासूनची जिद्द असल्याने आणि त्यासाठी आई वडील, मोठा भाऊ डॉक्टर अक्षय यांचे पूर्णतः पाठबळ असल्याने अतुल 2022 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली। या परीक्षेचा निकाल लवकर न लागल्याने निराश न होता 2023 मध्ये त्यांनी परत दिलेल्या परीक्षेमध्ये नगर परिषद कर निर्धारक आणि प्रशासकीय अधिकारी तसेच तलाठी या पदासाठी त्याची या परीक्षेमधून निवड झाली। 10 दिवसांपूर्वीच तलाठी म्हणून रुजू होण्यासाठी आदेश आल्यानंतर अतुलने माळशिरस पोंढे या गावाचा तलाठी म्हणून पदभार घेत प्रशिक्षण सुरू केले होते। त्यानंतर आता 2 दिवसांपूर्वीच 2022 मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली। अतुलच्या निवडीनंतर त्याच्या कुटुंबासह गावातील नागरिकांनी कौतुक करत त्याच्यावर आनंदाचा वर्षाव करत गावात नागरी सत्कार देखील केला आहे। अतुलचा मावस भाऊ नॅशनल चॅम्पियन ऋत्विक हरिदास फाटे यांच्या वतीने देखील अतुलचा सन्मान करण्यात आला। तसेच पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने देखील अतुलचा सन्मान करण्यात आला। जिद्द, चिकाटी तसेच ध्येयपूर्ती या बळावर घरच्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर मला हे यश प्राप्त झाले असून मी प्रशासकीय सेवेत सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करणार असल्याचे अतुलने सांगितले आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या